आताची दृश्य आपण पाहतोय लोकभवनातली ही दृश्य आहेत। सुनेत्रा पवार थोड्याच वेळामध्ये इथं दाखल होतील आणि राज्यपाल हे देखील थोड्याच वेळामध्ये लोकभवनाकडे येण्यासाठी रवाना होणार आहेत आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा आज शपथविधी होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी, फक्त पवार कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा फार मोठा खरं तर मोठी गोष्ट असणार आहे। एक भावनिक जर का बाजू या आजच्या सोहळ्याची बघितली तर अतिशय छोटेखानी हा सोहळा पार पडणार आहे। कारण अजित पवार गेल्यानंतर त्यांच्या जागी त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांची आज तडकाफडकी त्यांना आज शपथ घ्यावी लागणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अतिशय भावनिक दृष्टीने आणि भावनिक पाणवलेल्या डोळ्यांनी या शपथविधीकडे बघणार आहे। थोड्याच वेळात म्हणजे 5:30 वाजता हा शपथविधी पार पडणार आहे। तर त्यानंतर शपथविधी झाल्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार या बारामतीकडे जायला रवाना होतील अशी देखील अपडेट समोर येते। पुढील मुक्काम त्यांचा बारामतीमध्ये असणार आहे। 10 दिवस ते बारामतीमध्येच असणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। शपथविधीनंतर सुनेत्रा पवार या लगेचच बारामतीकडे जातील। आजचा गटनेतापद निवडीचं बैठक आणि त्यानंतर शपथविधी अशा 2 महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठीच सुनेत्रा पवार या बारामतीवरून मुंबईला आल्या होत्या आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच त्या बारामतीला रवाना होणार आहे आणि पुढचे 10 दिवस त्या बारामतीलाच मुक्कामी असतील अशी माहिती समोर येते। शपथ घेतल्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार या बारामतीसाठी निघणार आहेत। सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत। अजित पवार यांच्या उत्तराधिकारी आणि पत्नी सुनेत्रा पवार यांची 5:30 वाजता त्या शपथ घेणार आहेत उपमुख्यमंत्री पदाची आणि पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत महाराष्ट्राच्या। तर महत्त्वाची अपडेट समोर येते। शपथविधीनंतर लगेचच सुनेत्रा पवार या बारामतीला जाणार आहेत आणि तिथं त्यांचा 10 दिवस मुक्काम असेल आणि त्यानंतरचं त्यांचं पुढचं नियोजन कसं असेल, त्या पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यामुळे त्या पुन्हा एकदा मुंबईला येतील आणि मुंबईला आल्यानंतर ते उपमुख्यमंत्री पदाची सर्व सूत्र कशा पद्धतीने सांभाळतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। याआधी सुनेत्रा पवार यांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नव्हता, वैयक्तिकरित्या त्यांचा संबंध नव्हता। मात्र त्या खासदार झाल्या अगोदर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला होता त्या निवडणुकीमध्ये। नंतर राज्यसभेवर त्या खासदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली।